दीपज्योति परं ज्योति दीपज्योति परं ज्योति दीपज्योति जनार्दनः। हाय विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास या प्रकरणाचा भाग पहिला अभ्यासला आणि आज आपण याच प्रकरणावर आधारित भाग दुसरा अभ्यासणार आहोत. या दुसऱ्या भागामध्ये आपण भौगोलिक शोध आणि शोधक, औद्योगिक क्रांती आणि आर्थिक राष्ट्रवाद हे 3 मुद्दे अभ्यासू. तर आपण पहिला मुद्दा अभ्यासू, भौगोलिक शोध आणि शोधक. काय आवश्यकता पडली नवनवीन भूभागाच्या शोधाची? 13व्या आणि 19व्या शतकातील भौगोलिक शोध आपण या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. या शोधाची प्रामुख्याने कारणं होती की युरोपियन राष्ट्रामध्ये असणाऱ्या लोकांना मौल्यवान वस्तूची आवश्यकता होती. एवढंच नाही, खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू त्यांना हव्या होत्या. त्याचबरोबर या नवीन भूभागाच्या शोधामागे एक प्रमुख कारण होतं, ती म्हणजे लूट. खरं तर यांना लुटारू असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा प्रसार हा हेतूसुद्धा काही राष्ट्रांचा होता. तसेच मानवांना गुलाम बनवण्यासाठी सुद्धा त्यांना नवनवीन भूभागाची गरज भासू लागली आणि यातूनच या अनेक युरोपियन राष्ट्रांकडून नवीन भूभागाच्या शोधासाठी प्रयत्न केले गेले. नवीन भूभागाचा शोध घेणाऱ्या शोधकांमध्ये प्रामुख्याने आपण भारताकडे येण्याचा प्रयत्न करणाऱ्या शोधकांचा अभ्यास करू. त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला उल्लेख करावा लागेल ख्रिस्तोफर कोलंबस याचा. झालं काय की भारत या देशाशी युरोपियन लोकांचा पूर्वापार काळापासून व्यापार चालत होता. पण हा व्यापार होता भूमार्गी. परंतु यात अडचण अशी आली की 1453 मध्ये तुर्क लोकांनी कॉन्स्टंटिनोपल हे शहर जिंकून घेतलं आणि त्यामुळं युरोपियन लोकांचा भूमार्गे आपल्या भूमीशी चालणारा व्यापार बंद पडला. मग त्यामुळे या युरोपियन राष्ट्रामधल्या व्यापाऱ्यांना, तिथल्या लोकांना, तिथल्या सत्ताधीशांना गरज पडली की पूर्वेकडील देशांशी व्यापार जर करायचा असेल तर आता आपल्याला जलमार्गे जाण्याशिवाय पर्याय नाही. आणि यातूनच या समुद्राच्या सफरी, शोधासाठीच्या सफरी सुरू झाल्या. भौगोलिक शोधकांमध्ये आपण पाहूयात ख्रिस्तोफर कोलंबस. स्पेनचा राजा होता फर्निंदांद आणि राणी होती इसाबेल. यांच्या पाठिंब्यानं ख्रिस्तोफर कोलंबस हा भारताच्या शोधात निघाला. त्याला एक माहीत होतं की पृथ्वी ही गोल आहे, म्हणून त्याने पश्चिमेकडून प्रवासाला जलमार्गे भारत शोधण्यासाठी सुरुवात केली. त्याला असं वाटलं की पश्चिमेकडून गेल्यानंतर भारत हा देश आपल्याला लागेल. पण झालं भलतंच. भारताच्या शोधात निघालेला कोलंबस हा अमेरिका खंडाजवळ जाऊन पोहोचला आणि त्याने अमेरिका या खंडाचा शोध लावला. त्यामुळे पुढे स्पेनच्या अमेरिकेमध्ये व्यापारासाठी वसाहती स्थापन झाल्या. पुढचा भौगोलिक शोधक आहे वास्को द गामा, ज्याची ओळख अशी आहे की ज्यानं पहिल्यांदा भारताचा किनारा गाठला. वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी, पोर्तुगीज दर्यावर्दी, जो 1497 मध्ये पोर्तुगालमधून निघाला आणि भारताच्या कालिकत बंदरात येऊन पोहोचला. हे बंदर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेलं, आज हे बंदर कोझिकोडे या नावानं ओळखलं जातं. केरळ राज्यामध्ये असलेला हा किनारा, तिथे राजा होता झामोरीन नावाचा. या झामोरीन नावाच्या राजाने त्याचा आदर आतिथ्य केलं की तू किती धाडशी आहेस, तू धाडशी दर्यावरती आहेस, आणि त्याचा आदर आतिथ्य करून त्याला मोठं बक्षीस दिलं. खरं तर हे सगळे युरोपियन या ठिकाणी आले होते लुटीसाठीच आणि इथून त्यांना फार मोठी संपत्ती न्यायची होती, मग ती व्यापाराच्या माध्यमातून असो किंवा लूट करून असो. आणि जेव्हा हा परत गेला आपल्या मायदेशी,
तिथे असणाऱ्या राजाने सुद्धा याचं फार मोठा सन्मान केला. पण माहीत असू द्या, त्याच्या राजानं केलेल्या सन्मानामध्ये दिलेल्या बक्षिसापेक्षा भारतीय राजाने दिलेलं बक्षीस त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठं होतं. मग एकदा का या भूमीला तो येऊन गेल्यानंतर त्याला कळून चुकलं की इथे सगळं काही, ही सगळी भूमी संपन्न आहे. नंतर तो 2 वेळेस आला आणि पुढे त्यामुळंच पोर्तुगीजांनी भारताच्या किनारी प्रदेशामध्ये वसाहती स्थापन केल्या आणि अशाच वसाहतीचा तो पुढे व्हाईसरॉय सुद्धा बनला. आणि तुम्हाला माहितीसाठी त्यांनी त्यावेळेस शिडाची जहाजं वापरली जी वल्हवण्याची होती आणि त्याच्यासोबत केवळ 170 खलाशी होते, नावडी होते आणि त्याच्या जोरावरच शेकडो मैल समुद्राचा प्रवास करत अनेक संकटाचा सामना करत तो भारताच्या किनाऱ्यापर्यंत आला होता. म्हणून त्याला साहसी दर्यावर्दी असंही म्हटलं जातं. तर मित्रांनो, तो आपल्या पोर्तुगाल या देशातून आपल्या भारताच्या किनाऱ्यापर्यंत कसा पोहोचला हे पुढील नकाशाच्या माध्यमातून आपण लक्षात घेऊ. आता आपण समोर असलेल्या नकाशावरून समजावून घेऊ की वास्को द गामा पोर्तुगालमधून जलमार्गे भारताकडे कसा आला. तो आपल्या देशातून 1497 निघाला आणि आफ्रिकेचे जे दक्षिण टोक आहे, ज्याला केप ऑफ गुड होप असं म्हटलं जातं, त्याला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या कालिकत, ज्याला आज कोझिकोडे असं म्हटलं जातं, जे केरळ राज्यामध्ये येतं, त्या ठिकाणी येऊन पोहोचला. विद्यार्थी मित्रांनो, ख्रिस्तोफर कोलंबस आणि वास्को द गामा हे भौगोलिक शोध लावणारे शोधक आपण पाहिले. त्याबरोबरच अजूनही काही शोधक आहेत, त्यांच्याविषयी आपण माहिती घेऊ. यात आपल्याला उल्लेख करता येईल इटालियन प्रवासी मार्को पोलो याचा. चीन आणि आशिया खंडातील जे इतर देश होते, या देशांची युरोपला मार्को पोलो याच प्रवाशाने ओळख करून दिली. चीनमधील कुबलाई खान या राजाच्या दरबारात तो वास्तव्याला होता आणि या ठिकाणी त्याने मंगोलियन आणि चीनी भाषेचा अभ्याससुद्धा केला. पुढील शोधक आहे इब्न बतूता. याचा जन्म उत्तर आफ्रिकेत झाला. हा एक अरब प्रवासी. त्याने भारत, मालदीव, सुमात्रा, चीन, स्पेन अशा अनेक देशांमध्ये प्रवास केला. त्याला प्रवासाची फार आवड होती. हा मध्ययुगातला प्रसिद्ध प्रवासी म्हणून ओळखला जातो आणि विशेष इब्न बतूताने ही सर्व माहिती लिहून ठेवलेली आहे, ज्याला इब्न बतूताचे प्रवास वर्णन असे म्हणतात. तो काळ जाणून घेण्यासाठी त्याने केलेलं हे लिखाण फार महत्त्वपूर्ण आहे. आता आपण 15व्या शतकातील पोर्तुगालच्या राजपुत्राने जे प्रयत्न केले त्याच्याविषयी माहिती पाहू. त्याचं नाव हेनरी द नॅव्हिगेटर. हा राजपुत्र याने सुद्धा नवीन भूप्रदेश शोधण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्या प्रयत्नातूनच मॅडेरा व ॲझोरेस या 2 द्वीप समूहांचा म्हणजे बेटांचा शोध लागला. पुढील शोधक आहे बार्थोलोम्यू डायस, ज्याने पोर्तुगालचा राजा दुसरा जॉन याच्या आदेशाचं पालन करून तो सागरी मोहिमेवर निघाला. आफ्रिकेचं जे दक्षिण टोक होतं ते त्याने शोधलं आणि त्याला नाव दिलं केप ऑफ स्ट्रॉम्स, म्हणजे वादळाचे भूशीर. पुढे हे नाव बदललं गेलं आणि त्याच ठिकाणाला नाव देण्यात आलं केप ऑफ गुड होप. याचाच अर्थ आशेचे भूशीर. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा तो पहिला साहसी दर्यावर्दी. त्याने अशा अनेक देशांची भेट घेणं थांबवलं नाही. पुढे तो ब्राझील या देशाच्या शोधात निघाला इसवी सन 1500 आणि याच अशा मोहिमेमध्ये त्याचा मृत्यू झाला. पुढील शोधक आहे इटालीचा अमेरिगो वेस्पुसी. याने स्पेन या देशाच्या वतीनं नवीन भूप्रदेशाच्या शोधात मोहीम हाती घेतली. त्याने एक नवीन भूप्रदेश शोधला, त्याला व्हेनेझुएला असे नाव देण्यात आले. त्याचबरोबर त्याने ॲमेझॉन नदीच्या मुखाचा प्रदेशसुद्धा शोधला. त्यामुळे असं म्हटलं जातं त्याच्या नावावरूनच अमेरिका खंडाला अमेरिका असे नाव देण्यात आले. पुढचा शोधक आहे फर्डिनंड मॅगेलन.
हा एक असा पोर्तुगीज खलाशी होता की ज्याने पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याचा निश्चय केला आणि त्याने तसा प्रयत्नही सुरू केला. सागरी प्रवास करत असताना त्याला जो समुद्र लागला त्याला त्याने नाव दिलं पीसफुल ओशन. हाच समुद्र पुढे पॅसिफिक महासागर या नावाने ओळखला गेला. तो पुढे फिलिपाईन्स इथे पोहोचला. मात्र तिथे त्याचा स्थानिक लोकांशी वाद झाला आणि त्या वादातच तो आणि त्याचे 40 साथीदार मारले गेले. पुढील भूप्रदेशाचा शोधक आहे सॅम्युएल डी शॅम्प्लेन. फ्रान्समध्ये जन्मलेला हा दर्यावर्दी याने उत्तर अमेरिकेच्या शोधात मोहीम हाती घेतली आणि तो भूप्रदेश शोधून काढला. पुढे फ्रेंचांनी त्या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या. युरोपभर नवनवीन भूप्रदेश शोधण्याची स्पर्धा लागली होती आणि या स्पर्धेमध्येच सहभागी झाला एबल जॅनस्वा टास्मन. याचा जन्म हॉलंडमध्ये झाला आणि त्याने न्यूझीलंड या भूप्रदेशाचा शोध लावला. पुढचा खलाशी आहे कॅप्टन जेम्स कुक. 60,000 सागरी मैल प्रवास करणारा हा इंग्लंडमधील खलाशी. त्याने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियावर इंग्लंडचं वर्चस्व निर्माण केलं आणि विशेष हा सागरी प्रवास केल्यानंतर त्याने याचे नकाशे पण बनवले जे पुढे अनेकांना उपयोगी पडले. पुढील भूमीचा शोधक आहे लुई अँटोनी बोगनविले. हा फ्रान्समधला. त्याने ताहिती हे बेट शोधले. त्या ठिकाणी त्याने फ्रेंच वसाहतीसुद्धा स्थापन केल्या. अनेक बेटांचा त्याने शोध घेतला. एक बेट जे त्याला सापडले त्या बेटाला त्याने त्याचे नाव दिले. त्याचबरोबर त्या बेटावर एक फुल वेलसुद्धा त्याला सापडली आणि त्या वेलीलासुद्धा त्याने बोगनवेल असे त्याचे नाव दिले. ही वेल आपल्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. या वेलीचं नाव बोगनविले याच्या नावावरूनच पडलेले बरं का विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पाहूयात पुढचा मुद्दा औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती म्हणजे नेमकं काय? 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये इंग्लंडमध्ये ही क्रांती घडून आली. क्रांती ही अशी होती, तांत्रिक, सामाजिक आणि जे काही तिथे आर्थिक बदल घडून आले त्यालाच औद्योगिक क्रांती असं म्हणतात. इंग्लंडमध्येच त्या भूमीमध्येच ही क्रांती का घडून आली त्याची आपण कारणं पाहू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कारण तेथील परिस्थिती, एक तर सगळ्यात महत्त्वाचं की त्यांचं असलेलं नौदल सामर्थ्य. त्यांच्याकडे या सामर्थ्याच्या जोरावरच नवनवीन वसाहती त्यांनी स्थापन केल्या. अनेक देशांमध्ये त्यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं. दुसरं एक कारण आपल्याला म्हणता येईल की त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांना त्यांच्या बाजारपेठा कब्जात आल्या. त्यामुळे काय झालं, अनेक भांडवलदारांचा उदय झाला. एवढंच नाही तर तिथे असणारी जी साधनं होती त्यांच्या देशामध्ये, ज्याला आपण म्हणतो की तिथली भौगोलिक अनुकूलता, ही सुद्धा त्या ठिकाणी औद्योगिक क्रांती त्या भूमीत होण्यासाठी कारणीभूत होते. कारण विशेष करून लोह खनिजं, दगडी कोळसा हे जे घटक औद्योगिक क्रांतीसाठी आवश्यक होते ते त्या भूमीमध्ये ती साधनं होती. त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारी जी काही सत्ता होती, जे काही सरकार होतं, या सरकारनं सुद्धा त्या ठिकाणी जी काही भांडवलशाहीचा उदय होत होता त्याला प्रेरणा दिली, चालना दिली. कारण की आपण पुढच्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत आर्थिक राष्ट्रवाद, त्यावर चर्चा करू. त्यामुळे सुद्धा इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली. आणि अजून एक कारण होतं त्या ठिकाणी औद्योगिक क्रांती घडून येण्यामध्ये की कमी मोबदल्यामध्ये श्रम. अक्षरशः आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत आफ्रिकेसारख्या भूमीतून या युरोपियन राष्ट्रांनी लोकांना गुलामांसारखी वागणूक देत मोफत त्यांच्याकडून काम करून घेतलं. म्हणजे ही सगळी परिस्थिती असल्यामुळे आणि तिथलं एक निसर्ग, तिथलं वातावरण, जसं इंग्लंडमध्ये दमट वातावरण अधिक आहे आणि ते वातावरण विशेष करून औद्योगिक क्रांती झाली वस्त्र उद्योगामध्ये. वस्त्र उद्योगासाठी ते वातावरण, ते हवामान उपयोगी होतं. त्यामुळे औद्योगिक क्रांती तिथे घडून आली. इंग्लंडमध्ये प्रामुख्यानं वस्त्र उद्योगामध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. आपण मागच्या पाठामध्ये पाहिलं जॉन के नावाच्या संशोधकाने धावता धोट्याचा शोध लावलेला असेल. स्पिनिंग जेनी हार्ग्रीव्ज या संशोधकांनी लावलेला शोध असेल.
ते जेम्स वॅटपर्यंत. पूर्वी ही जी सर्व यंत्र होती मानवी ऊर्जेवर चालत होती, परंतु जेम्स वॅट याच्या बाष्पशक्तीच्या शोधामुळं ही सगळी यंत्र आता बाष्पशक्तीच्या जोरावर चालू लागली. म्हणजे जी काही गती होती उत्पादनाची ती गती आता वाढली. आणि मग या औद्योगिक क्रांतीचे काय परिणाम झाले? एक तर पहिला परिणाम आपल्याला म्हणता येईल, जे उद्योजक होते, जे भांडवलदार होते, त्यांच्या व्यापारामध्ये भरभराट झाली. कारण की जो काही माल तयार होत होता तो अधिक जलद गतीने होत असल्यामुळे त्यांचं नफ्याचं प्रमाण वाढलं. त्यामुळे दुसरा परिणाम असा झाला की भांडवलशाहीचा उदय झाला. फार मोठे भांडवलदारांचा उदय इंग्लंडमध्ये झाला. आणि पुढे आपण पाहणार आहोत की त्यांनीच कशा पद्धतीनं भारतीयांचं शोषण केलं. तिसरा परिणाम असा झाला की त्यांना आता मोठ्या प्रमाणावर बाजारपेठा हव्या होत्या, म्हणून वसाहतवादाला चालना मिळाली. आणि अजून एक परिणाम आपल्याला पाहता येईल, आपल्या भूमीवर या औद्योगिक क्रांतीचा काय परिणाम झाला. आपल्यावर त्यांचं वर्चस्व निर्माण झालेलं होतं आणि आपल्या भूमीकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन काय होता? भारत कच्च्या मालाची खाण आणि भारत पक्का माल विक्री करण्याची मोठी बाजारपेठ. कारण उदाहरण जर घेतलं तर त्यांना उत्कृष्ट दर्जाचा जो कापूस आपल्याकडे उत्पादित होत होता तो त्यांचा होता कच्चा माल. आणि तिथे कापड गिरण्यांमध्ये जे वस्त्र निर्माण होत होतं ते पुन्हा बाजारामध्ये, भारतीय बाजारामध्ये आणून विकायचं. त्यामुळं आपले जे उद्योगधंदे होते, भारतीय उद्योग व्यवसाय, यांच्यावर फार वाईट परिणाम झाला. त्यांच्या व्यापाराच्या स्पर्धेमध्ये जे भारतीय हस्तउद्योग होते, कलाकुसरीचे व्यवसाय होते, हातमाग होते, हे सगळे रसातळाला गेले. अनेक लोक आता त्यांच्या हाताला काम राहिलं नाही, बेकार बनले. असा एक दूरगामी परिणाम या औद्योगिक क्रांतीचा आपल्या भूमीवर सुद्धा झालेला आहे. या पाठाचा शेवटचा मुद्दा आहे आपला आर्थिक राष्ट्रवाद. इंग्लंडमध्ये जी औद्योगिक क्रांती घडून आली त्याचा हाही परिणाम झाला की आर्थिक राष्ट्रवाद उदयास आला. आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय? अशी एखादी देशाची अर्थव्यवस्था आहे की ज्यामध्ये मनुष्यबळ, भांडवल याच्या निर्मितीसाठी विशेष प्रयत्न केले जातात. म्हणजे आवश्यकतेनुसार दर ठरवले जातात, अनेक निर्बंध लादले जातात. अशा विचारसरणीची जी अर्थव्यवस्था असते ज्या देशाची, त्यालाच या ठिकाणी आपल्याला आर्थिक राष्ट्रवाद असं म्हणता येईल. मग या आर्थिक राष्ट्रवादामध्ये काय भूमिका असते त्या राष्ट्राची? प्रामुख्यानं पहिली भूमिका असते की राष्ट्राचा आर्थिक विकास कोणत्याही परिस्थितीत. मग त्याच्यासाठी कोणताही निर्णय घ्यावा लागला तरीही चालेल, पण राष्ट्राची आर्थिक प्रगती झाली पाहिजे. मग आता हे करत असताना जे कोणी प्रतिस्पर्धी आहेत त्यांना मागे ठेवण्यासाठी त्यांच्यावर निर्बंध लादायचे, तिथे आपल्या राष्ट्रामध्ये त्यांची नाकेबंदी करायची, हे सुद्धा त्या ठिकाणी केलं जातं. त्याचबरोबर इतर राष्ट्राचा जो माल जर देशामध्ये येत असेल तर त्याच्यावर जास्तीचा अतिरिक्त कर लावायचा. एवढंच नाही तर प्रतिस्पर्ध्यासोबत युद्धसुद्धा करायचं. की उदाहरण घेता येईल आपल्याला, आपल्या देशामध्ये युरोपियनांचं आगमन आणि त्यांचा व्यापार यामध्ये प्रामुख्यानं फ्रेंच आणि इंग्रज हे व्यापारासाठी इथे आले. पण इंग्रजांमध्ये आणि फ्रेंचांमध्ये स्पर्धा लागली की या भूमीत व्यापार कोणाचा टिकेल. आणि यासाठी या दोन्ही युरोपियन राष्ट्रांमध्ये अनेक वेळेस अनेक संघर्ष झाल्याची उदाहरणं आहेत. ही उदाहरण कशाचं आहे? आर्थिक राष्ट्रवादाचं. मग या आर्थिक राष्ट्रवादाचे काय परिणाम होतात? त्यात प्रामुख्याने हा खरं तर एक टोकाचा राष्ट्रवाद आहे. आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी कोणत्याही पद्धतीने प्रयत्न केले जातात. त्याचबरोबर यामुळे काय औद्योगिकरणामध्ये वाढ झालेली दिसून येते. त्याचबरोबर या ठिकाणी आर्थिक राष्ट्रवादामध्ये वसाहतीचं मोठ्या प्रमाणावर शोषण केलं जातं. कारण मोठ्या प्रमाणावर नफा मिळवायचा आहे, मोठ्या प्रमाणावर उद्योगात भरभराट करायची आहे. मग त्या ठिकाणी वसाहतीचं शोषण त्या नफ्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि वसाहतवादाचा उदय, अधिकाधिक वसाहती निर्माण करायच्या, अधिकाधिक भूभाग आपल्या ताब्यात असल्या पाहिजे यासाठी प्रामुख्यानं या आर्थिक राष्ट्रवादामध्ये विचार केला जातो. आणि त्यामुळंच आपण पुढच्या पाठामध्ये तोच भाग पाहणार आहोत, युरोपियन वसाहतवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपलं हे पहिलं प्रकरण आणि त्याचा दुसरा भाग या ठिकाणी संपतो. या पहिल्या प्रकरणावर
लवकरच आपण एक घटक चाचणी घेऊयात, तीही ऑनलाईन असेल तर तुम्ही पहिल्या प्रकरणाची तयारी करावी. पुन्हा एकदा तुम्हाला सूचना, या पहिल्या प्रकरणाच्या पहिल्या भागात आणि दुसऱ्या भागामध्ये जर का तुम्हाला एखाद्या घटकाविषयी अडचण असेल तर तुमच्याकडे माझा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे, त्यावर तुम्ही ती शंका विचारावी किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता. त्या शंकेचं आपण नक्कीच समाधान करूयात. आणि या ठिकाणी थांबू. धन्यवाद.